पवारसाहेब. जलशास्त्राचा फल या ठिकाणी विचारायचे की केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी या सुरेश भाऊंच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीयुत अनिल देशमुख, डॉक्टर अमर काळे, अनिल देशमुख, रमेश बन, दत्ताजी मेघे, रामदास तडस, हर्षवर्धन देशमुख, गिरीश गांधी, राजेंद्र शिंगणे, सुभाष धोते, संतोषा कोळसे, अरविंद पाडेकर, राजू सिंहांजे, प्रवीण जगताप, प्रवीण देशमुख आणि अन्य सरकारी मित्रांनो, आज अतिशय आनंदानं आपण सुरेश भाऊंच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित आलो. मला आठवतं आहे की मला काही सरकारी विचारले आले, त्यांनी सांगितलं की वर्ध्याला यायचे. म्हणजे काय काढलं, सांगितलं की सुरेश भाऊंनी 75 वर्ष पूर्ण केली आणि त्या निमित्ताने त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा आम्ही विविध संस्थांच्या आणि व्यक्तींच्या वतीने घेऊ इच्छितो. मी पहिला प्रश्न विचारला की ते खरंच 75 वर्षाचे झाले आहेत का? कारण मला काही खात्री वाटत नव्हती. ज्या पद्धतीनं त्यांचं राहणीमान आहे आणि गेले अनेक वर्ष मी बघतो त्याच्यामध्ये सातत्य आहे, ते पाहिल्याच्या नंतर 75 वर्ष पूर्ण झाली हे स्वीकारणं काही सोपी गोष्ट होती. वस्तुस्थिती होती. सांगितलं की मी आनंदाने येईल. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की वर्धा जिल्हा हा देशाच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे आणि विशेषतः स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्या काही जिल्ह्यांचं प्रचंड योगदान आहे त्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्याचा उल्लेख हा प्रकर्षानं करावा लागतो. आणि आणखी एक भाग्याची गोष्ट अशी आहे की राष्ट्रपिता महात्मा गांधींचं वास्तव्य आणि भूदानाचं महत्त्व संपूर्ण देशामध्ये सांगण्यात काम आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी केलं तर विनोबा भावे त्यांचंही वास्तव्य जिल्ह्यामध्ये होतं. आणि म्हणून सेवाग्राम आणि पवनार हा या देशाच्या इतिहासाचा, स्वातंत्र्याचा इतिहास आणि परिवर्तनाचा इतिहास याच्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि त्या जिल्ह्यामध्ये नंतरच्या काळामध्ये विशेषतः स्वातंत्र्याच्या नंतर एक विधायक नेतृत्वाची फळी तयार झाली आणि त्या विधायक नेतृत्वाच्या फळीचा नाव उल्लेख करायचा झाला तो बापूरावजी देशमुख यांचा उल्लेख हा प्रकर्षानं करावा लागेल. मी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये होतो. अनेक वेळेला राजींची भेट होत असे, त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची संधी मिळत असते. कधी काही मी पक्ष संघटनेमध्ये राज्य पातळीवरची जबाबदारी सांभाळत होतो आणि त्या कालखंडामध्ये वर्ध्याला मला अनेकदा यावं लागायचं. आणि आमच्या लक्षात एक गोष्ट आली की या वर्ध्याचं राजकारण त्या राजकारणापेक्षा समाजकारण याच्यामध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याची भूमिका बापूरावजी देशमुख, त्यांचे सहकारी बाबासाहेब दांडे, केशवराव धाडे, संतोषराव गोळे असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या समेत बापूरावजींनी काम केलं आणि एक विधायक कामाचा डोंगर या ठिकाणी उभा केला.
स्वातंत्र्याच्या नंतर पुढची पिढी सुविध व्हावी शैक्षणिकदृष्ट्या, त्यासाठी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये बापूरावजींनी अधिक लक्ष दिलं. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराशी बापूराव आज त्यांची अत्यंत जवळीक होती आणि म्हणून शिक्षण संस्था त्यांनी चव्हाणसांच्या नावाने काढली आणि नंतरच्या काळामध्ये त्या शिक्षण संस्थेची सगळी जबाबदारी सुरेश भाऊने आपल्या खांद्यामध्ये केली आणि त्याचा प्रचंड विस्तार केला. आज जिल्ह्यामध्ये जवळपास 30 शाखा, 10,000पेक्षा अधिक विद्यार्थी काम आणि काही क्षेत्रात कर्मचारी, अध्यापक, प्राध्यापक या सगळ्यांचं एक प्रचंड कुटुंब आज सुरेश भाऊ अतिशय समर्थपणाने चालवतात आणि त्याचं चित्र या जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे परिवर्तन होतं आहे, नवी पिढी ही शिक्षित होऊन बाहेर पडते आणि जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली पाहायला मिळते. त्याच्यामध्ये यशवंत शिक्षण संस्थेचं, बाबूरावजींचं आणि विशेषतः अलीकडच्या काळामध्ये सुरेश भाऊचं योगदान हे आपल्याला अखंड लक्षात ठेवावं लागेल. बापूरावजींचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं आणि ते म्हणजे सहकार. आणि त्या सहकारी चळवळीमध्ये त्यांनी आपलं जीव होता, त्यांनी शक्ती दिली, प्रोत्साहन दिले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये हेच काम सुरेश भाऊने आपल्या खांद्यावर घेतलं. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ही देशातली मोठी सहकारी बँक आहे नव्हे, तर ती आशिया खंडाची सगळ्यात मोठी सहकारी बँक आहे. त्या बँकेला अनेकांचं नेतृत्व लागलं. वैकुंठभाई मेहता एकेकाळचे सहकारी क्षेत्राचे या देशाचे ज्येष्ठ धोरण ते त्या बँकेचे प्रमुख होते. सगळे या नावाचे ग्रस्त जे आपल्याकडे एस टीची गाडी फिरते, त्या एस टी कॉर्पोरेशनचे पहिले चेअरमन म्हणून या सगळ्यांची ओळख आहे. ते सगळे या राज्य सहकारी बँकेचे चेअरमन होते. माजी उपमुख्यमंत्री भाऊसाहेब हिरे होते, माजी मुख्यमंत्री वसंतराव दादा होते. अशी अनेकांची नावं सांगता येईल की त्यांनी ही सहकारी बँक ही कर्तृत्वानं, कष्टानं आणि सामूहिक सहभागानं एका विशिष्ट उंचीपर्यंत नेऊन पोहोचवली. या बँकेच्या इतिहासामध्ये एक एक्सेप्शनल गोष्ट आहे आणि ती अपवादात्मक गोष्ट अशी आहे की बापूरावजी देशमुख 2 वर्षाच्या बँकेचे चेअरमन होते आणि नंतरच्या काळामध्ये सुरेश भाऊसुद्धा 2 वर्षाच्या बँकेचे चेअरमन होऊ शकले. एका कुटुंबाच्या पितापुत्रांनी ही एवढी मोठी देशाची सगळ्यात मोठी सहकारी बँक त्याचं समर्थपणाने नेतृत्व केलं असं दुसरं कुठलंही उदाहरण या राज्यामध्ये, या देशामध्ये नाही. आणि ते सुरेश भाऊंनी बापूरावांचा आदर्श घेऊन पुढं करून दाखवलेलं होतं. अशा अनेक गोष्टी आहेत. सहकारी चळवळीमध्ये काही उभारणी करण्याचं काम त्यांनी केलं. सूतगिरणीच्या क्षेत्रामध्ये लक्ष दिलं. सहकारी साखर कारखानदारी ही वाढवता येईल का त्यासाठी काळजी घेतली. अडचणी आल्या, अनेक प्रश्न होते आणि त्या प्रश्न मात करण्याच्यासाठी सातत्यानं प्रयत्नाची पराकाष्ठा त्यांनी केली. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तुमचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं आणि हे सगळं करत असताना भागाचा विकास कसा होईल, परिसरातल्या लोकांचं जीवन समृद्धीच्या रस्त्याला कसं जाईल, शेती संपन्न कशी जाईल आणि सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं जीवन हे कसं उंचवता येईल या बाबतीत त्यांनी फार सातत्यानं लक्ष दिलं आणि त्याचेच परिणाम आज या जिल्ह्यामध्ये अनेक उत्तम प्रकारच्या संस्था या उभ्या राहिलेल्या आहेत.
मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. अतिशय आनंद आज या ठिकाणी उपस्थित आला आणि व्यासपीठ बघितल्याच्या नंतर विशेषतः विदर्भातल्या सार्वजनिक जीवनामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये विविध विचारधारा असतील, पण तरीसुद्धा ज्या पद्धतीनं उभं आयुष्य सुरेश बाबूंनी समन्वयाचं आणि सगळ्यांची सुसंबंध ठेवण्याचा विचाराने घालवलं, त्याला शोभेल असं व्यासपीठ आज या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि अनेक या विभागाचे मान्यवर यांची उपस्थिती हीच सुरेश बाबूंनी आयुष्यात जी काही कमाई मिळवली हीच खऱ्या अर्थानं कमाई, हेच खरं धन, यातून आपल्या सगळ्यांच्यासमोर स्पष्ट होतं. आणि 75 वर्ष राहिली त्यांच्या पत्नी, त्यांनी अखंड त्यांना साथ आणि सहकार्य दिलं आणि पुढची पिढी आजपर्यंत काम करण्याच्यासाठी पुढे येऊ इच्छितो. तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. या सगळ्या सार्वजनिक कामामध्ये, विकासाच्या कामामध्ये, उभारणीच्या कामामध्ये तुमच्या माझे सगळ्यांची शक्ती ही त्यांच्या पाठीशी राहील. मला अतिशय आनंद आहे की आज या सोहळ्याच्या निमित्तानं दिल्लीवरून मंत्रिमंडळाची विषय आठवून आज नितीन गडकरी या ठिकाणी आले. आज ज्या पद्धतीनं सुरेश बाबूंनी समाजकारण राजकारण केलं, त्याच पद्धतीचा दृष्टिकोन नितीन गडकरींनी सुद्धा ठेवली. अनेक वेळेला राजकारणामध्ये मदत होता, पण विकासाचा प्रश्न आला तर गडकरींची भूमिका विकासाला प्रोत्साहन देण्याच्याबद्दलची आहे. आणि ते प्रोत्साहन देत असताना ते कधी पक्ष पाहत नाहीत, कधी राज्य पाहत नाहीत. राज्याचं आणि देशाचं हित आहे का नाही यावर लक्ष केंद्रित करतात. आणि त्या पद्धतीनं काम करणाऱ्या एका देशाच्या ज्येष्ठ नेत्याचा सुद्धा शुभाशीर्वाद आज या ठिकाणी सुरेश भाऊ, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळत आहेत. त्याबद्दल मनापासून या ठिकाणी आनंद व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी अमृत महोत्सवाचा हा ग्रंथ तयार केलेला आहे. असा देखणा ग्रंथ त्याचं विमोचन झालं हे या ठिकाणी जाहीर करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पवार साहेब. एक देखणा आणि देदीप्यमान असा सोहळा आपण या